सुजय नाना उमेदवार हा काँग्रेस पक्षाने दिलेला आहे. या बाजार समितीचं जे चांगलं काम केलं त्याचा अनुभव घेऊन ह्या नगर परिषदेसाठी काहीतरी चांगलं करण्याचं मानस त्यांनी मनात धरलं होतं. या भाजप पक्षाला पराभूत करण्यासाठी तुम्ही आम्ही एकत्र येणं खूप गरजेचं आहे. फसवणूक करणारा पक्ष आहे, तुम्हाला आमिष दाखवणार, परत काहीतरी पैसे देतो म्हणणार, निवडणूक झाल्यावर पैसे बंद होणार आहेत हे तर आता वस्तुस्थितीच आहे. तुम्ही विचार करा, मागच्या झालेल्या विधानसभेत जानकर साहेब ह्या ठिकाणी लिंगायत समाजाची मतं पडावीत म्हणून घोषणा केली गेली, एकावर एक फ्री. तुम्ही भाजपचा आमदार निवडून द्या आणि आम्ही आरडी डॉक्टरना आमदार करतो. आता ज्या भाजपच्याच व्यक्तीला हे निशब्द दिला होता त्याला फौजदारचा केला हवालदार, ज्याला आमदार करणार म्हणून सांगितलं त्याला आता बळी दिलाय उमेदवार घावाना ह्याला इथं म्हणून त्याला बळी दिलाय नगरपालिका. आता त्यांची पण अडचण अशी झाले, निवडून येत नाही पण चुकून निवडून आलं तर म्हणतील आता जरा थांबा तुम्ही नगरपालिकाच बघा, आता आमदारकी काय मिळत नाही. आणि पडलं तर काय म्हणणार, तुझी ताकद नाही तुला कशाला आमदारकी देऊ. असं स्वतःच्या पक्षासाठी त्या संघापासून लाभलेल्या व्यक्तीला, पैसे पदरचे घातलेल्या व्यक्तीला हे असं फसवतात. जनतेला फसवायला त्यांना किती वेळ लागणार आहे. तुम्हाला देतील, हे करतो ते करतो, कोण थांबवलं. पंतप्रधान त्यांचेच आहेत, 11-12 वर्ष त्यांचेच पंतप्रधान आहेत, गेल्या 10 वर्षापैकी 8 वर्ष त्यांचाच आहे. मग एवढं त्यांच्याकडे सत्ता असताना का जर सरासरी तुम्ही वरनं काय निधी दिला नाही. खासदार त्यांचेच होते, आपण आता आलो, मी आलो नाही त्यावर कोट्यावधी रुपये निधी वर्षभरात दिला, शहराला दिला, तालुक्याला दिला. 10 वर्ष तुमचा खासदार होता. अहो ह्या ठिकाणी ही जी मंडळी बसलेली आहे, विक्रमदादा ह्या ठिकाणी आपण आमदार निवडून दिले, त्यांनी इथं जमिनी तुमच्या शेतकऱ्यांच्या जमिनीत पाणी नाही बघून त्यांनी भांडले, हट्ट केला आणि ह्या ठिकाणी पाणी आलं. प्रतीक दादाने जानकर साहेब 1000 कोटी दिल्लीतनं मंजूर करून आणले आणि या म्हैसाळ प्रकल्पात 1000 कोटी दिल्यामुळे पाणी जत तालुक्यात पहिला पोहोचलं. किन्नर तलावात 2013लाच एआयबीपीतनं मान्यता दिली. विक्रमदादा आमदार झाला, त्यानं विक्रमदादाने गावागावापर्यंत भांडण केलं आणि हे जी मंजुरी आली विस्तारित योजनेची, जी विक्रमदादा आमदार असताना त्यांच्या भांडणामुळे आणि ग्रामपंचायती सामान्य लोक आता आम्ही कर्नाटकात जाऊ काय दम दिल्यामुळे पैसे या ठिकाणी मंजूर झाले. आमदार म्हणून तुम्ही निवडून आल्यावर किती निधी जादा वर्ग केला. केंद्रातनं निधी मिळवण्यासाठी म्हैसाळ प्रकल्पाला जर प्रतिदाने पैसे आणले होते, केंद्रात निधी मिळवण्यासाठी राज्याने प्रस्ताव पाठवावा लागतो केंद्राकडे विस्तारित निधी. मी खासदार झाल्यापासून वर्षभर यांच्या मागे लागलो, फक्त प्रस्ताव पाठवा. तर ह्या आमदारांच्या नेतृत्वाखाली ह्यांना अजून प्रस्ताव सुद्धा दिल्लीला पाठवता आलेला नाही. अहो मग कसा विकास होणार. तालुक्याचा विकास झाला तर शहराचा विकास होणार. एवढं तुम्ही दुकानं काढून बसलाय, कोण येणार खरेदीला. शेतकरी जर जगूच शकला नाही तर काय खरेदी करणार आहे. ते म्हणताय सर म्हटले मॉल उघडणार, हे उघडणार, तुम्ही काय दिवसभर माश्या मारत बसणार, कसली पेट ठेकणार आहे. या जतच्या पेटेला सगळ्यात जास्त जमिनीला दर, जागेला दर का आले. अहो शेजारच्या कर्नाटकातील लोक जतला व्यापारी हुडकायला येत होते, बाजाराला येत होते. तिथं काँग्रेस सरकार आलं, तिथं प्रगती व्हायला लागली. इथं आलं भाजप सरकार, इथं दुर्गती व्हायला लागली. आता आपली लोक जातात चडचणला खरेदी करायला, तिथलं यायचीच बंद झाली. का परिस्थिती झाली. पण कुठेतरी काँग्रेस पक्षाचा विचार जिवंत ठेवला पाहिजे. विक्रमदादा ह्या ठिकाणी राबतात, त्याला कोणतरी साथ दिली पाहिजे. लढाई ही काँग्रेस विरुद्ध भाजपच आहे. तो कमळ